जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने काल रात्रीपासूनच आज अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिर प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती। आज सकाळी जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या मंडळाकडून देवीच्या मंदिरासमोर प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। संपूर्ण भवानी पेठ घोंगडे वस्ती परिसरातील नागरिकांनी घरावरती आकाश दिवे लावले होते। त्याचबरोबर घरासमोर रांगोळी देखील काढली होती। संपूर्ण परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाईमुळे सगळ्या परिसराला चकाकी आली होती। अशा प्रकारे समस्त भवानी पेठ घोंगडे वस्ती परिसरातील नागरिकांनी एक प्रकारची दीपावली साजरी केली। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीरामांच्या व जेमिनी देवीची महापूजा व आरती करण्यात आली। त्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेले। जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून डोळ्याचे पारणे फेडणारे लेझिम या माध्यमातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते त्याचबरोबर संपूर्ण भवानी पेठ घोंगडे वस्ती येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। आज भारत देशामध्ये 527 वर्षानंतर या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठापना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी दिवाळी साजरा करा, या भारत देशामध्ये अखंड भारत देश होण्यासाठी, यामुळं आज मोठ्या प्रमाणात या भारत देशात महाराष्ट्रात सर्व राज्यात या ठिकाणी आज दिवाळी साजरा झालेला असं दिसून येत आहे। काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या भवानी पेठ घोंगडे वस्तीमध्ये अनेक मंडळाचे लोक जेणेकरून आज सकाळ धरून आपल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या लाईव्ह आणि त्या ठिकाणी बघून सर्वजण अक्षता सोहळा पार पाडलेला आहे। त्यानंतर गल्लोगल्लीमध्ये सर्व घरात हर घर भगवा घर घर दिवा असं लावून या ठिकाणी आज सण साजरा झालेला आहे। यामध्ये आपल्या जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। सर्व मंडळाचे लोक आता बघितलं आम्ही जवळजवळ दिलखुश आणि आपलं सिद्धारूढ, आपलं जय श्रीराम समर्थ असं अनेक आमच्या या भागामध्ये मंडळ आहेत। या सर्व मंडळाच्या लोकांनी आज मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आणि महापूजा आणि दीपोत्सव कार्यक्रम आणि अनेक मंडळांनी या ठिकाणी दीपोत्सवानंतर लेझिम खेळलेले आहेत। अनेक पारंपरिक म्हणजे जे काही खेळ आहेत ते सर्व खेळी या ठिकाणी करून दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात सण आज साजरा झालेला आहे। रामाचा आज प्रतिष्ठापना झाल्यामुळं आज जल्लोषाचा कार्यक्रम सर्व ठिकाणी होत आहे।